चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कणसोबा येथील प्रभाग क्रमांक 2 मधील बेघर वसाहतीतील हातपंपांचं लवकर पाणीच पडत नाही। हलवता कितीतरी वेळानं पाणी पडतंय। हंडाभर पाणी मिळण्यासाठी महिलांना दमछाक होते। ही समस्या स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आली। 8-10 दिवस झाले तरी ग्रामपंचायतीला दुरुस्ती करायला वेळ नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी शेजारी असलेल्या खासगी हातपंपावर आणि विहिरीवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। याबद्दल दुरुस्तीसाठी नागरिकांनी कळून सुद्धा दुरुस्ती होत नसल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीच्या या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। गावोगावी घरोघरी नळ योजना आहे, परंतु या नळांना सुद्धा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी कमी असल्याचं सांगून दररोज पाणी सोडलं जात नाही। नळांना 1 दिवस आड पाणी सोडलं जातं तर कधी 2-2 दिवस पाणी मिळत नाही। शासन नागरिकांना दररोज पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून लाखो रुपये खर्चून बोरवेल बसविते। बोरवेलमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करून नागरिकांना दररोज पाणी मिळावे ही ग्रामपंचायतची जबाबदारी असते, परंतु याची दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी अन्य ठिकाणी फिरावं लागत आहे। परंतु ग्रामपंचायतीला याचे कोणते सोयरसूतक नसल्यामुळे नागरिकातून नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। लवकर हातपंप दुरुस्ती करावी अशी मागणी बेघर वसाहतीतील वास्तव्य करणाऱ्या महिला आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।